एसआयटीने केलेला आहे की वृत्तपत्रामध्ये वाल्मिक राज्य तपासाची माहिती लीक होत होती, त्या संदर्भात नेमका काय युक्तिवाद झालाय? नक्कीच जर बघितलं गेलं वर्तमानपत्र असतील, टीव्ही चॅनल्स असतील, मोबाईलवरनं वायफायच्या माध्यमातून हे आरोपी हे सर्व म्हणजे घडामोडी आहेत बीड जिल्ह्याच्या ते पाहायचे आणि त्यानुसार त्यांनी ते पुढचे जे टप्पे आहे बदलायचे. आता सिद्धार्थ जो आहे त्याच्याकडे 4 सिम कार्ड जे आहेत ते पोलिसांना सापडलेले, वेगवेगळ्या माध्यमातून तो सिम कार्ड वापरायचा आणि शेजारी जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा तो हॉटस्पॉटच्या माध्यमातून वायफाय घ्यायचा आणि त्याच्यातून जे आहे अपडेट जे आहेत, जे घडामोडी आहेत ते पाहायचा आणि इतर मित्रांना शेअर करायचा, असा टप्पा आहे सध्या तरी मोहिनी. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा महेंद्र, या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत त्या या ठिकाणी येत नाही कारण त्यांना धमकवलं जातं, धमके दिले जातात, असा सुद्धा दावा एसआयटीने केलेला आहे. त्या संदर्भातली काय माहिती आहे? नक्कीच 29 नोव्हेंबरला एक घटना घडलेली होती. त्या ठिकाणी काही लोक त्या पवनचक्की परिसरात गेली होती, तिथं त्यांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता. त्या पद्धतीची एक तक्रार देखील केज पोलीस स्टेशन मध्ये स्थानिक पातळीवरती नोंद करण्यात आलेली. त्याच्यानंतर मात्र 6 डिसेंबरला 12 वाजता साधारणतः तिथे गोंधळ झाला, मारहाण झाली, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि खऱ्या अर्थानं त्या हत्या प्रकरणाचा जो कट आहे तो 6 तारखेपासून जो आहे तो त्या ठिकाणी रचण्यात आलेला होता. आणि युक्तिवादामध्ये जर बघितलं गेलं तर आरोपींनी हत्यार देखील बाळगल्याचं आता समोर आलेलं आहे. जे हत्यार आहेत आरोपींकडचे ते खोटं ठेवलेत याचीही माहिती आता एसआयटी आणि सीआयडीकडे आलेली. त्यामुळे हा जो कट होता, संतोष देशमुख यांना मारणं, हत्या करणंच हा कट होता, असा युक्तिवाद जो आहे तो सध्या तरी सुरू झालेला आहे. आणि 6 डिसेंबरच्या नंतर ज्या घडामोडीला वेग आल्या, जी हत्या करण्याचा जो प्लॅन रचण्यात आला, तो प्लॅन जर बघितलं तर मस्ताजोग पासून तो प्लॅन रचण्यात आला. त्यानंतर ज्याच्यामध्ये डॉक्टर संभाजी वायबसे जे आहेत यांचा देखील रोल जो आहे तो आता तपासण्यासाठी इथं युक्तिवाद सुरू आहे. त्यांच्या रोलनुसार मास्टर माइंड जो आहे त्या शोधण्यासाठी आता जे आरोपी आहेत त्या आरोपींना आता पोलीस कोठडीची जी मागणी आहे ते सध्या सीआयडी करताना पाहायला मिळते. अगदी नक्कीच महेंद्र, तुम्ही आमच्यासोबत असं जोडलेले आहात. अधिकची माहिती तुमच्याकडून या संदर्भात